के आनंदजी म्हात्रे, श्री कालिका माता कालवा टीमचे सिनियर खेळाडू आम्हाला जोडलेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जानमान सरवली टीम चे 12वे धन्यवाद साहेब. कुंदनजी पाटील साहेब आपली रजा घेताना धन्यवाद. आपण आलात या स्पर्धेमध्ये आपली मोलाची उपस्थिती दिलीत. आपला मनापासून खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद राजू पाटील. कुंदनजी पाटील साहेबांच्या समवेत मनोज भाऊ पाटील, राजूदादा पाटील, ज्ञानदेवजी पाटील हे अगदी नेहमीच त्यांच्या जोडीला सावलीप्रमाणे त्यांचे परममित्र पाहायला मिळत आहेत. वीर तानाजी दापोडे, एक गाव एक मंडल, वीर तानाजी क्रीडा मंडळाचे कुंदनजी पाटील साहेब अध्यक्ष देखील आहेत. चांगलं व्यक्तिमत्व. सामना सुरू होतोय. मुकेश पाटील आणि फलंदाज आहेत संजय आणि कबीर. चांगली मॅच पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही आहे. पहिला चेंडू शॉर्ट रनअप ना मुकेश पाटील. पहिल्या चेंडूचा पाठलाग जरूर केलाय मात्र चेंडूची लाईन अँड लेंथ खराब. इष्टांच्या मागे किशोर याचं चांगलं इन्स्ट्रक्शन पाहायला मिळतोय. किशोर म्हात्रे नुकतीच जी KPL स्पर्धा संपली, कालबार प्रीमियर लीग, सर्व 40+ चांगल्या खेळाडूंची चांगली कामगिरी आपण त्या स्पर्धेमध्ये पाहिली होती. इनफिल्डच्या आतमध्ये धर्मेश चेंडूला स्टॉप करतायत. एक सिंगल धाव संजयच्या बॅटमधून. संघाचे टोटल 2. नक्कीच कालबार प्रीमियर लीगचं 5वं पर्व आणि त्या स्पर्धेमध्ये बाला पाटीलनं खूप धावा, मला वाटतं 195 की 96 धावा तरी त्या स्पर्धेतून ठोकलेत. आज बघूया खासदार बाळेमामा चषकातून त्याच्या सहकार्यानं आणि पाठीराख्यानं भरपूर अशा अपेक्षा असतील. बाला पाटील वेलकम. प्रकाशदादा म्हात्रे संघाचे एक सिनियर खेळाडू आणि संघ नायक आज प्ले 11मध्ये नाही येत. नक्कीच तिथे कपिल म्हात्रे आणि अजिंक्य पाटील. बाला पाटील नवीन 40+चा एक उत्कृष्ट खेळाडू. आज त्याची सिनियर टीम इथे खेळते. चांगला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू चालला अगदी डीप फाईन लेग रिझन मध्ये आला. चौकार. सुनील म्हात्रे सरांचा इशारा. चांगला फटका केलेत कबीरनं. ते 4 धावेनं आपला अकाउंट ओपन केलाय. संघाची टोटल 6. होते अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट आपण पाहिलं. चेंडू लॉंग लेग आणि डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर्व मधून धर्मेशला बीट करून निघून गेला होता. धावसंख्या 6. चेंडू टाकून झाले 2. पहिला वाईट, त्यानंतर एक सिंगल आणि हा चौकार. लवेश गोकुल नाईक व्यवसायाने वकील आहेत. नक्कीच आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. इथे पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय. फिल्डिंग पोझिशन कुठेतरी चुकीची लावली असावी कारण की लेफ्टी आणि रायटी कॉम्बिनेशन आहे. पंचांची तीक्ष्ण नजर रात्र जरी असली तरी मात्र अगदी पंच डोळ्यात तेल घालून पंचांची भूमिका पार पाडतायत. 2 धावेनं संघाची टोटल 8. मुकेश पहिला वाईट, त्यानंतर सिंगल चौकार आणि त्यानंतर चुकीच्या फिल्डिंग मुळे
पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय. सदा म्हात्रे, विद्यानंद पाटील, राकेश म्हात्रे, रमाकांत म्हात्रे, मनोज कृष्णा म्हात्रे, कारबाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि उत्कृष्ट क्रिकेटर मनोज कृष्णा म्हात्रे, आपण मान्यवर कक्षामध्ये या. चला चला लवकर फिल्डिंग लावा. सदा म्हात्रे आज प्ले 11 मध्ये आहेत. लवेजी गोकुल नाईक ॲडव्होकेट आहेत, चांगलं व्यक्तिमत्व, उच्च शिक्षित. लवेजी नाईक, आपण मान्यवर कक्षामध्ये या. आपलं खासदार बाळ्यामामा चषक 2025 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. पंचांचा आलाय वाईटचा इशारा. धावसंख्या 9, फ्री हिट कायम आहे. ते चांगला फटका योगेश, योगेशचा चांगला प्रयत्न. वा, काय चेंडूवर नजर होती. असं वाटलं होतं एक क्षणी की चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो की काय, मात्र शेवटच्या क्षणी चेंडूवरची नजर कायम पाहायला मिळाली. चांगली फिल्डिंग, नक्कीच एक मौल्यवान धाव योगेशनं वाचवले आपल्या संघासाठी. 3 धावा इथे धावून पूर्ण केल्या. धावसंख्या 12वर जाऊन पोहोचलेली आहे. सुरुवात चांगली मिळालेली आहे. विशाल नाईक, जनमान सरवली टीमकडून आपण पाहिले तर कबीर आणि संजयनं आतापर्यंत चांगली सुरुवात केलेली आहे. आतापर्यंत 6 फेकलेत, मात्र त्यामध्ये 2 वाईट आणि एक नो बॉलचा इशारा आलाय. म्हणजे अजूनही 3 चेंडू या ओव्हरचे शिल्लक आहेत. हा चेंडू देखील चेक करावा लागेल. इथे हा ना आणि अखेरकार बघूया इथे पंचांचा वाईटचा इशारा आलाय. 13 धावा धावफलकावरती. इथे संजय तयार होते, कबीर तयारीत नव्हते. काय चाललंय पहिल्याच ओव्हरमध्ये. मुकेशनं आतापर्यंत 3 वाईट, एक फिल्डिंग चुकीमुळं नो. अजूनही या ओव्हरचे 3 चेंडू कायम आहेत. धावसंख्या 13वर जाऊन पोहोचलेली आहे. उद्योगपती बालू लवू नाईक, श्यामजी लवू नाईक, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. या पण मान्यवर कक्षामध्ये खासदार सुरेश बाळ्यामामा म्हात्रे चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. इथे हा चेंडू देखील आलाय वाईट. भरपूर 4 चेंडू वाईट, एक चेंडू नो. म्हणजे आतापर्यंत चेंडू मुकेशनं 9 टाकलेत, त्यामध्ये 5 चेंडू या अतिरिक्त फेकलेत. म्हणजे अजूनही 2 चेंडू या ओव्हरचे शिल्लक आहेत. चांगला चेंडू, इथे चेंडूला अगदी टर्न केलाय. बघूया काव कॉर्नर चेंडूला केलून काढलाय. चांगली फिल्डिंग, रॉकेट थ्रो. धावा 2 पूर्ण केलेत कबीरनं. धावसंख्या 16वर जाऊन पोहोचलेली आहे. आता शेवटचा एक चेंडू. विजयजी नाईक साहेबांचं मंचावरती शुभ आगमन. इथे चांगला फटका, स्केअर ऑफ द विकेट. चेंडू चाललाय सीमापार, येतोय चौकार.
वर मुकेशच्या नावावर तब्बल 11 चेंडू फेकलेत, म्हणजे 5 चेंडू अगदी स्वेर आहेत, त्यामध्ये 4 वाईट आणि 1 नो बॉल. बघूया दुसऱ्या ओव्हरसाठी योगेश. पहिल्या ओव्हरमध्ये 20 आणि अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. संदेशजी म्हात्रे, कलवार ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि प्रगती क्वारीचे मालक संदेश म्हात्रे, आपण मंचावरती या. वेलकम. प्रमोदजी म्हात्रे, पमेदा, आपलं देखील स्वागत आहे. चला जरा फास्ट केलं मित्रांनो, आज भरपूर आपण मागे आहोत. आज आपल्याला एकूण 9 सामने कव्हर करायचे आहेत आणि आजच्या रजनीमधून हा 5वा सामना मैदानामध्ये आहे. म्हणजे इथून तुम्ही 4 सामने पकडा, 5 पकडा, अजून एक सामन्याची एक इनिंग बाकी आहे आणि 3 ओव्हर, म्हणजे इथून 6 सामने आहेत. भरपूर वेळ आपण आज खर्चित करताय. चांगला चेंडू आपण पाहिला आहे. चांगली दिशा होती, चांगला वेग या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाला आहे. डॉट बॉल आला आहे. मुकेशनं जरूर 20 दिलेत, मात्र त्या 20 धावांवर पांघरून टाकण्याचं काम इथे योगेश यांच्याकडून बघूया होतोय का. पहिला चेंडू तर चांगल्या टप्प्यावर आपण पाहिला आहे. फलंदाज संजय स्ट्राईकला आहेत. इथे पुन्हा एकदा स्लोवर चेंडू टाकलाय. किशोर म्हात्रेनं चेंडूला उचललाय. एक सिंगल धाव. लेगबाईचा इशारा आलाय पंचभाऊ पाटील सरांकडून. धावसंख्या 21. रमा म्हात्रे, वेलकम. चला चला, आपण अधिक वेळ घेऊ नका. आयोजन कमिटीच्या आम्हाला वारंवार सूचना येत आहेत. इथे चेंडूला अधिक खोदून काढला आहे, बघूया. वाह, काय अफलातून फिल्डिंग धर्मेश न आपल्या संघाच्या इथे नक्की 4 धावा वाचवल्यात असंच म्हणावं लागेल. सुरेख फिल्डिंग. धावसंख्या 23. 1 ओव्हर 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि 23 धावा सरवली संघाच्या धावफलकावरती लागलेत. चांगला चेंडू, स्टंपच्या वरून चेंडू गेलाय. यष्टीरक्षक किशोर म्हात्रेचं चांगलं यष्टीरक्षण आपण पाहतोय. ते चांगला चेंडू होता. अगदी स्लॉक सिपच्या अंदाजानं चेंडूला खेळून काढलाय. चांगली फिल्डिंग होते डीपमध्ये. 2 धावा इथे देखील पूर्ण केलेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. कबीर आणि संजय चांगले खेळपट्टीवर दोन्ही फलंदाज आपण पलताना पाहतोय. धावा 25 लागलेत. योगेशनं या ओव्हरमध्ये धावांची गती कुठेतरी थांबवली. 5 चेंडूमध्ये 5. रोहन इंद्रपाल पाटील, आपण मान्यवर कक्षामध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. नक्कीच स्वर्गीय इंद्रपाल बालू पाटील प्रेक्षक गॅलरी आम्हाला त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी स्पॉन्सर झाले, धन्यवाद रोहनजी पाटील. ते फलंदाज बाद झालेत. कबीर, पहिली सफलता योगेशच्या नावावर. 2 ओव्हरमध्ये 25, म्हणजे या ओव्हरमध्ये कमबॅक करून दिले आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जरूर 20 मुकेशनं दिल्या, मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये 5 धावा देत कालवार संघासाठी चांगलं कमबॅक केलेलं आहे. नक्कीच आपण मनोज म्हात्रे
श्री कालिकामाता कारभाव संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर आणि कारभाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच राहिलेत चंदन नाईकचे शुभ हस्ते शुभ सन्मान मंचावरती केला जातोय मनोज म्हात्रे यांचा. बालू लवू नाईक बालू लवू नाईक यांना देखील आपण सन्मानित करूया. चला आयोजन कमिटी जरा फास्ट घ्या. बालूजी नाईक आपल्या मंचावरती आहेत. धर्मेश तिसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू फलंदाज संजयना बीट केलाय. चांगला चेंडू आपण पाहिला धर्मेशचा. फलंदाज आले प्रवीण संघाचे एक चांगले खेळाडू आहेत. या सामन्यासाठी ना आपण भरपूर वेळ खर्चित करतोय. पंच आपण देखील सूचना करत चला प्लीज. आयोजन कमिटी आम्हाला सूचना करतात. आपण देखील मैदानामध्ये खेळाडूंना सूचित करत चला. इथे हा चेंडू आलाय वाईट. धावसंख्या 26. इथे फटका उडवलाय बघूया. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. जेल ड्रॉप केलाय. जितू तिथे उपस्थित आहे. धावसंख्या 27. 2 ओव्हर 2 चेंडू चा खेळ संपलाय आणि 1 बाद 27 अशी धावसंख्या लागलेली आहे. ते प्रवीण चेंडूला हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडू शॉर्ट मिड विकेट रिझन मधून मुकेश पाटील चेंडूला उचलून फेकी करीपर्यंत इथे 2 धावा प्रवीणने पूर्ण केलेत आणि धावसंख्या पोहोचलेली आहे ते 29. 15 चेंडूमध्ये 29. अजूनही पहिल्या इनिंगचे 9 चेंडू ज्यान सरवली टीमकडे शिल्लक आहेत. पहिल्या 6 चेंडूमध्ये 20 आल्या होत्या. तिथून मात्र योगेच चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. चांगली फिल्डिंग रॉकेट थ्रो. चेंडू जज करता आला नाहीये. 2 धावा पूर्ण केल्यात. तर 2 धावेनं संघाचे टोटल 31. तिसरं ओव्हर प्रगती पथावर आहे. धर्मेश आतापर्यंत त्यांनी 5 चेंडू फेकलेत. 1 वाईट 1 डॉट 1 सिंगल 2 डबल अशा 6 धावा खर्च केलेत. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. चांगला चेंडू इथे म्हणता येणार नाहीये. पंच आमच्याकडे वलतात. धर्मेशनं देखील आतापर्यंत 2 वाईट चेंडू फेकलेत. नक्कीच पहिल्या ओव्हरमध्ये 20 दुसऱ्या ओव्हरमध्ये 5 आणि तिसऱ्या ओव्हरचे आतापर्यंत 6 चेंडू त्यामध्ये 2 वाईट 1 डॉट 2 डबल 1 सिंगल अशा 7 धावा खर्च केलेत. बॅटची आउटसाइड जे चेंडू चाललाय अगदी शॉर्ट फाईनली का रिझर्व मधून सदा म्हात्रे डीप मध्ये चेंडूला अडवत आहेत. चांगली फिल्डिंग केलेली आहे. बघूया इथे तिसरीसाठी
आणि ते अगदी फलंदाज आपल्या घरामध्ये प्रवीण सेफ 2-3 धावा. धावसंख्या 35. शेवटचा एक चेंडू. खासदार बाळेमामा चषक 20-25चा आजचा फायनल डे. चांगला फटका संजयच्या बॅटमधून आपण पाहतोय. मात्र तिथे खेळाडू उपस्थित आहेत. आता दुसरी धावीच्या प्रयत्नात संजय धावचीत बाद. 3 ओव्हर धावसंख्या 36. 12च्या सरासरीनं 3 ओव्हरमध्ये जानमन सरवली टीमनं 2 गड्यांच्या मोबदल्यात 36 धावा बनवलेत. आपण जाऊया मान्यवर कक्षामध्ये. श्यामजी लहू नाईक यांना आपण सन्मानित करूया. अरुणजी पाटील, जय बजरंग कारिवली सिनियर त्यानंतर रोहन इंद्रबाल पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला एक प्रेक्षक स्टँड स्वर्गीय बालू पाटील स्वागत सन्मान करणार आहोत. एक बाळू लहू नाईक साहेब स्वागत सन्मान करूया आपण. कार पाटील गावदेवी पिंपलघर संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि ग्रुप ग्रामपंचायत पिंपलघर रांजणोली चे माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आणि दोन्ही संघांसाठी शुभेच्छा. धन्यवाद. नंदू पाटील, महेशजी पाटील आणि ऑल टीम गावदेवी पिंपलघर च्या वतीनं खासदार बाळेमामा चषकासाठी जय बजरंग कारिवली या आयोजन कमिटीला देखील शुभेच्छा. धन्यवाद. ते अजूनही चांगला फटका, मात्र आता फटका बसलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत
जितेंद्र चांगला झेल, फलंदाज बाद रणजित पाटील. आमची पावर बाबू नाईक माजी सरपंच आणि माजी अध्यक्ष पतपेटी कारिवली. नक्कीच अगदी आज मोठ्या संख्येने या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी या परिसरातील आणि कारिवली गावातील व्यक्तिमत्वानी आपली मोलाची उपस्थिती दिलेली आहे. अरुणजी पाटील साहेब देखील आपल्या मंचावरती पाहायला मिळत आहेत. कारिवली गावचे वैभव, उद्योजक, उद्योगपती, समाजसेवक, स्लॉगसेप, सुपर फटका एका टप्प्यानं चेंडू चाललाय. राकेश म्हात्रे सीमा पार येतोय चौकार. म्हात्रेंचं चौथं ओव्हर अगदी नाट्यमय आपल्याला पाहायला मिळतोय. 2 विकेट देखील घेतलेत आणि 2 चेंडूमध्ये 10 धावा देखील खर्च केलेले आहेत. धावसंख्या झाली ती 46. इथे हा चेंडू आलाय वाईट. पंचांचा वाईटचा इशारा आलाय. चला मित्रांनो, पंचांचा निर्णय अंतिम असेल. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडू बदलेत. स्ट्राईकला उमेश आहे. चांगला फटका, बॅक टू द बॉलर, चांगली फिल्डिंग स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज रमाकांत म्हात्रेनं केलेली आहे. वा, 48 धावा लागलेत. आज 40+ धावा विशाल नाईक प्रत्येक सामन्यातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा एक चेंडू पहिल्या इनिंगचा बघूया. महेंद्र फुलटॉस होता. चेंडूला अगदी आपण पाहिलं तर लॉंग ऑफ रिझन मधून उचललाय. दुसरी धाव इथे पूर्ण. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव इथे अपूर्ण. मिळतील 2 धावा या चेंडूवर महेंद्रला आणि पहिल्या इनिंगची ते समाप्ती. धावा बनवलेत 4 ओव्हरमध्ये 50 आणि 51 धावांचं लक्ष आहे श्री कालिका माता कालवा टीम समोर. आणि जेव्हा प्रत्यक्ष दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तेव्हा आपण समालोचन कक्षामधून ऐकूया संदेश वकर यांचा आवाज. तत्पूर्वी जाऊया आपण मान्यवर कक्षामध्ये. काही मान्यवरांचं स्वागत सन्मान आपण घेणार आहोत. धन्यवाद. जाऊया डीजे मॅन परेश काबूकर. आपण 2 वाजवायचे आहे. ओव्हर टू
थँक्यू व्हेरी मच कालीराम केनी द वॉइस ऑफ मानकोली भिवंडी. वली आपण थेट मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी पहिली इनिंग आपण पाहिली. टीम जयनमन सरवलीच्या बाजूने 50 धावा ठोकल्या गेल्यात. 51च लक्ष या ठिकाणी उभं केलंय श्री कालिका माता कालवार टीम समोर. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मुकेश विथ सदा मात्रे तर फ्रंटलाईन षटक बॉलिंग ट्रॅकवर महेंद्र. पाहूया सुरुवात कशा प्रकारची राहील. चला मॅचला आपण सुरुवात करूया. वेळे संदर्भात दोन्ही टीम्स आम्हाला सहकार्य करा. 51 धावांचं लक्ष आहे आणि त्या धावांचा पाठलाग त्या दरम्यान सन्माननीय उपसरपंच संदीप पाटील साहेब आणि त्यांच्या समवेत किशोर पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. वेलकम वेलकम वेलकम. खासदार बाल्यामामा चषक 2025 मध्ये आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यस षटक क्रमांक पहिला. पंचांच्या माध्यमातून हिरवा कंदील. मॅचला सुरुवात. गेम ऑन. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल दुरून खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून चुकी झाली आहे त्या ठिकाणी. बॅट कट होतं अर्थातच कॅच ड्रॉप पाहायला मिळाली आहे. पहिल्या बॉलवर जीवनदान म्हणावं लागेल मुकेश या फलंदाजासाठी. आणि पहिल्या बॉलवर पहिली सिंगल देखील पाहायला मिळाली. अकाउंट ओपन झालं त्या ठिकाणी मुकेश आणि सोबतच श्री कालिका माता कालवार टीमचा 51 धावांचा पाठलाग या ठिकाणावरनं केला जात आहे. प्रत्येक धाव जी आहे ना ती अति महत्वाची आहे. षटकातील पुढचा बॉल. या भलेचा बॉल बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल निर्धाव जातोय. अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी महेंद्रच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर एक महत्त्वाचा खेळाडू आहे महेंद्र जनमन सरवली टीमसाठी. पुढचा बॉल. या भलेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. पंच आमच्याकडे बोलतायत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. आपण पाहतोय जय बजरंग पुट्टी प्लस क्रिकेट संघ कारिवली आयोजित खासदार बाल्यामामा चषक 2025 जय बजरंग क्रीडांगण या ठिकाणावरनं हे प्रथमच आयोजन पाहायला मिळतंय. पुढचा बॉल. या भलेचा बॉल पुन्हा एकदा बॅटची कडा जरूर होती. यस कॅच ड्रॉप. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून ही दुसरी झेल ड्रॉप पाहतोय आपण. बॉल आतापर्यंत 3 टाकून झाल्यात आणि 3 मध्ये 2 कॅचेस ड्रॉप पाहायला मिळाल्या. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस अराउंड द लेग त्रिफलाची फलंदाज बाद. अत्यंत महत्वाची विकेट टीम सरवलीसाठी त्या ठिकाणी आपण पाहतोय. फलंदाज सदा मात्रेला त्रिफलाचित केलं होतं त्या ठिकाणी. अगदी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला परंतु बीट झाला आणि त्यानंतर मात्र चेंडूने सरळ मधल्या यष्टीचा वेध घेतला. त्रिफला उडवलाय. पहिला गडी बाद सदा मात्रे. नवीन फलंदाज
योगेश मैदानाच्या आतमध्ये येतोय. इन अट 3 नंबर तिसऱ्या क्रमांकावरती योगेश आलाय. पाहूया योगेश कशा प्रकारे फलंदाजी करेल. हा देखील एक चांगला स्ट्रोक प्लेअर आहे. षटकातील पुढचा बॉल. या भलेसा बॉल पडल्यानंतर खाली राहतोय. बॅट आणि बॉल मध्ये पुन्हा एकदा संपर्क नाहीये. बॉल निर्धाव. अचूक टप्पाची गोलंदाजी या षटकामध्ये झाली आहे महेंद्रच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील बॅटची गडा. यष्टीरक्षक काय करतो त्या ठिकाणी. या षटकातील तिसरा झेल ड्रॉप झालाय. अशा प्रकारे षटक क्रमांक पहिला या ठिकाणी कंप्लीट झाल्या. पहिल्या षटकाची समाप्ती. एक गडी बाद. धावा धावफलकर आहेत 3 धावा. अतिशय सुरेख सुरुवात त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. चला नवीन गोलंदाज आपण लवकरात लवकर या. पहिलं षटक ज्या षटकामध्ये आल्यात फक्त आणि फक्त 3 धावा आणि सोबतच एक महत्वाची विकेट पाहायला मिळाली आहे. आणि त्या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. आपण पाहू शकता सन्माननीय दुर्गेश प्रेमनाथ नाईक जे वकील आहेत उच्च न्यायालय. सोबतच अध्यक्ष आहेत स्वराज्य सामाजिक संस्था भिवंडी आणि त्याचबरोबर सचिव आहेत भिवंडी तालुका ग्रामीण काँग्रेस कमिटी आणि तज्ज्ञ संचालक कारिवली नागरी पतसंस्था भिवंडी. वेलकम 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 दुर्गेश नाईक साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन आपण पाहतोय. आपलं हार्दिक स्वागत आहे. या वेळेचा बॉल कट केलाय. खाली क्षेत्र निवडले त्या ठिकाणावरनं. गॅप मोठा नाही. धावांचा डोटा येतोय. हा चौकार 4 धावा. बुफरान अन्सारी यांचं देखील शुभ आगमन झालंय. वेलकम. आपलं हार्दिक स्वागत आहे. अतिशय दमदार फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. योगेशच्या बॅट मधून निघणारा पहिला चौकार आणि त्यानंतर त्रिफला उडवलाय. यू मैस आर डेफिनेटली फलंदाज बाद त्रिफलाची. त्या ठिकाणावरनं ती आपली कार जी आहे ना त्या ठिकाणावरनं काढून योग्य ठिकाणी पार्क करा. इतर गाड्यांना प्रॉब्लेम होत आहे. नवीन फलंदाज विद्यानंद मैदानाच्या आतमध्ये येतोय. 51 धावांचं लक्ष. यस संदेश म्हात्रे यांच्या माध्यमातून विद्यानंदसाठी पारितोषिक लावलंय. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. जितू बॉलिंग ट्रॅकवर.
पहिल्याच बॉलवर विकेट काढली आहे त्या ठिकाणी. षटकातील पुढचा बॉल. या भले ऑन साईडला बॉल कार्पेटच्या साने जातोय. क्षेत्ररक्षक दुरून बॉल पर्यंत पोहोचल्यात. थोडी मिसफील्ड महेंद्रच्या माध्यमातून आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. जितू चांगलं षटक फेकतो आतापर्यंत. या वेळेस बीट केलंय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल निर्धाव जातोय. चांगला बॉल जितूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. या वेळेस देखील ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक आहे दिनपीठच्या आतमध्ये. बॉल स्टॉप करण्याचा प्रयत्न. थोडी मिसफील्ड आणि त्यावर आल्यात 2 धावा. आणि त्या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. वेलकम वेलकम वेलकम. सन्माननीय मंगीलाल पालीवाल साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. रोकडा रास्ता या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. हे आपण पाहू शकता. सन्माननीय मंगीलाल पालीवाल साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. तर अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 13. पहिलं षटक 3 धावांचं तर दुसरं षटक 10 धावांचं आणि प्रत्येकी 1 विकेट षटकामध्ये आली आहे. तर आता मात्र उर्वरित 12 चेंडू आणि 12 मध्ये 38 ची आवश्यकता. बारा चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूवर 38 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅकवर प्रवीण. आपण हे पाहू शकता टेलिव्हिजन स्क्रीनवर कटआउट दाखवलं जात आहे. मंगीलाल पालीवाल साहेबांचं कटआउट जे समोरच्या दिशेने आहे. या भलेसा बॉल भरपूर चांगला होता. पडल्यानंतर खाली राहतोय. संपर्क नाही आहे. या ठिकाणावर प्रत्येक निर्धाव चेंडू जो आहे ना तो टीम कालवारवर दबाव निर्माण करेल यात काही शंका नाही आहे. कारण आता मात्र तुम्हाला 11 बॉलमध्ये 38 धावांची आवश्यकता आहे. या बॉलेस इनसाइड आउट खेळून काढलाय. का कमालीचा फटका. बॉल थांबत नाहीये. जातोय पहिल्या टप्प्यावर सीमा पार. चौकार. इनसाइड आउट फटका मुकेशच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. 57-15 क्रमांकाची स्विफ्ट कार आहे. ज्यांची कोणाची असेल आपण त्या ठिकाणावरनं काढून घ्या. आमच्या पाहुण्यांची गाडी त्या ठिकाणावरनं येत आहे. सो प्लीज आपण गाडी आपली काढून घ्या. पुढचा बॉल. या बॉल समोरच्या दिशेने बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक जेल खाली येत आहेत. कॅच ड्रॉप झाली आहे. अगदी साधा सरळ सोपा झेल त्या ठिकाणावरनं सुटलाय आणि त्या दरम्यान 3 धावा कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. कॅच ड्रॉप नंतर 3 धावा आल्यात. धावफलक 3 ने पुढे सरकेल. 2 नॉट 20 धावा धावफलकावर झाल्या आहेत.
उर्वरित 9 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 9 बॉलवर 31 31ची आवश्यकता. प्रवीण पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. आडवा बाटने हा फटका खेळून काढलाय. चेंडू स्क्वेअर लेग मधून डीपला जातोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. सिंगल डबलने काम बनणार नाहीये. तुम्हाला या ठिकाणावर मोठे फटके आवश्यक आहेत आणि ते ठोकावे देखील लागतील, कारण 8 बॉलवर 29 धावांची आवश्यकता आहे. प्रवीण पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील संपर्क हवत असं नाहीये. कबीर बॉल पर्यंत पोहोचलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यस, पंचांनी मात्र हा डिसिजन जो आहे तो तिसऱ्या पंचांकडे सोपवलाय. फलंदाज सुरक्षित आहे का हे मात्र या ठिकाणावरनं तपासलं जाईल. यस, इट्स आउट. फलंदाज सुखरूप नाहीये त्या ठिकाणी. रनआउटची विकेट. फलंदाज बाद. यस, पुन्हा एकदा या ठिकाणी तपासला गेला प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून. फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित आहे का? काय कमालीचं टेलिकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. आणि त्या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होतोय. वेलकम वेलकम वेलकम. सन्माननीय या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून आम्हाला बाईक स्पॉन्सर झाली आहे फैजान अहमद सुशे साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन. बिल्डर्स अँड डेव्हलपर्स भिवंडी. नक्कीच व्यासपीठावर आपण पाहू शकता फैजान अहमद सुशे साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय, ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला बाईक स्पॉन्सर केली आहे. यास आणि त्या दरम्यान जगदीश नाईक यांचं देखील शुभ आगमन झालंय. आपलं देखील हार्दिक स्वागत. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 6 बॉलवर 26 धावांची आवश्यकता. चला स्पीडअप करा. टीम सरवलीचे कॅप्टन. कमी खर्च करा. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 6 बॉलमध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा अंतिम षटक. बॉलिंग ट्रॅकवर उमेश सज्ज होतोय. टीमच्या कॅप्टनने जो भरोसा दाखवलाय त्या भरोशाने गोलंदाजी करेल का उमेश, हे नक्कीच या ठिकाणावरून पाहावं लागेल, कारण 6 मध्ये 26 रोखायच्या आहेत. तर त्या उलट 6 मध्ये 26 काढायच्या आहेत. मुकेश जोपर्यंत खेळपट्टीवर असेल तोपर्यंत मात्र विजयाच्या अपेक्षा ज्या आहेत ना त्या पल्लवीत असणार आहेत टीम कालवारसाठी. शेवटचा अंतिम षटक. षटकातील पहिला बॉल समोरच्या दिशेने. मुकेश
या बलेचा बॉल कव्हर मधून ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट. दुसरी घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. आता मात्र उर्वरित 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 5 बॉल मध्ये 24 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल. या बलेचा ऑन साइडला बॉल उडवलाय. बॉल निघून जातोय सीमारेषा पार. मिळतील 6 धावा. षटकार. नक्कीच मी आधीच म्हटलं होतं की जोपर्यंत मुकेश खेळपट्टीवर राहील ना तोपर्यंत विजयाच्या अशा अपेक्षा ज्या आहेत ना त्या पल्लवीत असणार आहेत टीम कालवारसाठी. कारण मुकेशकडे भरपूर मोठी अबिलिटी आहे. ज्या क्षमतेने हा देखील फटका आपल्याला पाहायला मिळाला. 6 ने आता मात्र समीकरण जे आहे ते पुन्हा एकदा बदललंय. उर्वरित 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 4 बॉलमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल. उमेश पुन्हा एकदा. या बलेस देखील बॉलला उडवलाय. बॉल हवेमध्ये. मिस टाइम झालाय. क्षेत्ररक्षक दूर राहिले आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. दोन्ही गाड्या एकाच रुलावर. रन आउटची विकेट. फलंदाज बाद. आणि सोबतच रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळाली आहे. अर्थातच आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदललंय. येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 16 का डोला. 16 धावांची आवश्यकता. षटकातील पुढचा बॉल. उमेश पुन्हा एकदा. या बलेस देखील ड्राईव्हचा फटका. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट झाली आहे. फक्त आणि फक्त मिळाली आहे सिंगल. आणि आता मात्र 2 चेंडू आणि 15 ची आवश्यकता. मिशन इज इम्पॉसिबल फॉर कालवार टीम. कारण 2 मध्ये 15 काढायचे आहेत. उमेश पुन्हा एकदा. या बलेचा बॉल ऑन साइडला भिडकावलाय. बॉल निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा. चौकार. फक्त एका बॉलची फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायची आहे. शेवटच्या बॉलवर 11 धावांची आवश्यकता आहे. उमेशला फक्त एक लिगल चेंडू या ठिकाणावरनं फेकायचा आहे. शेवटचा बॉल. 11 ची आवश्यकता. समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय. बॉल हवेमध्ये. निघून जाईल सीमारेषा पार. षटकार आलाय परंतु उशीर झालाय. नक्कीच
चला कबीर, आपण मॅन ऑफ द मॅच साठी या आणि सोबतच आपण टॉस कडे देखील वळणार आहोत. चला कबीर, आपण लवकरात लवकर या, कारण यानंतर आपल्याला टॉस देखील कंप्लीट करायचा आहे. मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी प्रथम आपण देऊया स्वर्गीय गोनाबाई भानुदास पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र किशोर भानुदास पाटील यांच्या माध्यमातून ती आम्हाला स्पॉन्सर झाली आहे. मी फैजान अहमद सुशे साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण या ट्रॉफीचं वितरण करा, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक बाईक स्पॉन्सर झाली आहे. त्यानंतर गिफ्ट टॅम्पर आहे, जे गिफ्ट टॅम्पर आम्हाला सचिन रामचंद्र पाटील यांनी स्पॉन्सर केले, ते आपण देऊया. मी सन्माननीय मंगीलाल पालीवाल साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण ते गिफ्ट टॅम्पर द्यायचं आहे. रोकडा रास्ता, यस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष त्यांनी ते आम्हाला स्पॉन्सर केलं आहे. त्यानंतर थंड पेय आहे, गुरु पाटील आणि संदीप नाईक एवन जोडी यांच्या माध्यमातून ते आम्हाला स्पॉन्सर झालं आहे. मी किशोरजी पाटील आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते ते कोल्ड्रिंक देऊन त्या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. कबीर, ज्याने ठोकल्या होत्या 15 धावा. आणि त्यानंतर आपण टॉसकडे वळूया. आपण टॉसकडे वळूया. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या आणि सोबतच मान्यवर कक्षातून मी सन्माननीय आमचे बाईक स्पॉन्सर फैजान अहमद सुशे साहेबांना विनंती करतो आणि सोबतच मंगीलाल पालीवाल साहेबांना देखील विनंती करतोय की आपण देखील टॉस बॉक्समध्ये आम्हाला जॉईन व्हा. आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस त्या ठिकाणी करणार आहोत. आणि सन्माननीय उपसरपंच संदीप पाटील साहेबांना देखील विनंती आहे आपण देखील या. आणि सोबतच अरुण विष्णू पाटील साहेबांना देखील विनंती आहे, ज्यांनी आम्हाला खेळाडू कक्ष स्पॉन्सर केलाय. धन्यवाद, आमचे मान्यवर या ठिकाणी आलेले आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण देखील या. टॉस या ठिकाणी केला जात आहे. खासदार बाल्यामामा चषक असं म्हणणं आहे आणि तेच आलंय. मी पाहुण्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर बसून घ्या. टॉस जिंकलाय श्री कालिका माता खारबाव टीमच्या कॅप्टन आहे. कॅप्टन माझ्या समवेत आहेत. फक्त आपण डिसिजन विचारूया. मॅचला आपल्याला सुरुवात करायची आहे. फलंदाजी. यस, टॉस जिंकलाय श्री कालिका माता खारबाव टीमच्या कॅप्टनने.
फलंदाजी स्वीकारली आहे, तर गोलंदाजीसाठी सरवली टीमला इन्व्हाइट केलंय. टॉस बॉक्समधून मी तुम्हाला घेऊन चालतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी कालूराम खेनी व्हॉइस ऑफ मानकोली भिवंडी उपस्थित आहेत. ओव्हर टू द कॉम बॉक्स. खूप खूप धन्यवाद. संदेश वकारे, खासदार बाळ्यामामा चषक 2025 जय बजरंग 40+ कारिवली आयोजित ही आपण भव्य दिव्य 40+ची स्पर्धा पाहतोय. आणि या स्पर्धेसाठी मान्यवर कक्षामध्ये मोठ्या संख्येने आज मान्यवर मंडळींनी देखील आपल्याला उपस्थित दिले. त्यांचं सर्वांचं करूया आपण जय बजरंग कारिवली 40+ टीमच्या वतीनं स्वागत आणि सन्मान. नक्कीच दुसऱ्या फेरीचा महत्त्वाचा सामना मैदानामध्ये सुरू होईल. जय हनुमान सरवली आणि श्री कालिका माता खारमाव. चला लगेच सामन्याला आपण सुरुवात करूया. जय हनुमान सरवली टीम के त्या स्पर्धेमध्ये आम्हाला द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर केली आहे. स्वर्गीय बाळाराम गोपीनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव ऋतिक बाळाराम पाटील सारंगाव यांचे देखील खूप खूप स्वागत. त्यानंतर स्वर्गीय साईनाथ रामचंद्र नाईक आपले 40+ चे खेळाडू, त्यांच्याकडून देखील आम्हाला स्पर्धेसाठी ट्रॉफी